नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग, ज्याला आपण गणितीय तार्किकता असं म्हणतो। 33वा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंगच्या प्रॅक्टिस क्वेश्चन्सवर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण जवळपास 32 व्हिडिओ बनवले आहेत या प्रकरणाच्या संदर्भानं, ते देखील तुम्हाला येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भानं उपयुक्त ठरू शकतात। प्रश्न आहे आपला, परीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते। त्या परीक्षेतील प्रश्नांच्या बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात। जर क्ष या व्यक्तीला त्या परीक्षेत 50 गुण मिळाले तर त्या व्यक्तीचे त्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर येतील? स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं आहे। 50 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 4 गुण मिळतील, म्हणजे जर सर्व प्रश्न बरोबर आले तर 200 गुण मिळतील, बरोबर। परंतु आपल्याला गुण मिळाले किती? 50च गुण मिळालेले आहेत, म्हणजे 200 वजा जर आपण 50 केलं तर आपले 150 गुण कमी झाले। मग 150 गुण कमी कसे झाले? तर बघा, जर बरोबर आला असता तर 4 मार्क पडले असते, पण चुकला तर येणारे 4 तर गेलेच, प्लस हे 2 गुण कमी झाले, ज्याला आपण निगेटिव्ह सिस्टम म्हणतो। मग आता 4 आणि 2 झाले 6, मग 6 × 6, बरोबर आहे। जर आपण याला भागाकार केला तर उत्तर किती आलं? 25। म्हणजे 25 प्रश्न चुकले, त्यामुळे आपले 150 येणारे 100 आणि 50 जाणारे 150 मार्क गेले, म्हणजेच आपले बरोबर पण किती आले? 25। 25 बरोबर, 25 चुकले। मग आता आपले बरोबर आले 25, तर 50 मार्क होतेत का बघा। 25 बरोबर आले, एका प्रश्नाला 4 मार्क, एकूण पडले 100 मार्क। 100 मार्क पडले, पण ते तर म्हणतात की 50च पडले। मग 50 निगेटिव्ह कुठे गेले? तर 25 चुकले, एका चुकीच्या उत्तराला 2 गुण, 25 चुकले म्हणून 50 गुण कमी झाले, 100 मधून 50 गेले, खाली राहिले 50। ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर होणार आहे। 25 चुकले, 25 बरोबर। अधिक माहितीसाठी आपण हे DTP पण बघू शकता। बघा, आपला अगदी DTP करून दिले व्यवस्थित, 25 प्रश्न बरोबर। आपण पडताळा करून पाहिला तर आपलं उत्तर बरोबर आलं, ऑप्शन नंबर सी। पुढील प्रश्न आहे की 15 मुलांची सरासरी उंची 5 फूट 2 इंच आहे। त्यात एका नवीन मुलाची उंची मिळाल्यानंतर सरासरी उंची 5 फूट 1 इंच होते, तर नवीन मुलाची उंची किती? बघा, या प्रकारच्या उदाहरणामध्ये पहिले परिमाण सारखं करावं लागतं, म्हणजे 5 फूट तर इंच किती? तर 1 फूट म्हणजे 12 इंच, बरोबर। मग गुणेला 5, 12 × 5 = 60 आणि ते 2 62। 62 इंच, मुलं किती आहेत? 15। किती झालं? 3 × 2 = 15, 2 = 30 आणि 930 इंच। आणि 16वा मुलगा आला, 5 फूट 1 इंच, 5 फूट म्हणजे 60, 12 × 5 = 60, 60 आणि 1 61, 61, 16 मुलं, 9 9 6 6 आणि 976। जर वजाबाकी केली आपण, बरोबर आहे, तर आपलं उत्तर येतं आहे 6। ओके, याला आपण इकडनं मोठा जो आहे तो इकडनं घेतला, 6ला 6 आणि 46 इंच उत्तर आलं। मग 46 इंच तसा पर्यायच नाही, मग याला फुटात कन्व्हर्ट करा। 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, 36 इंचाचा 3 फूट, 36 इंचाचा 3 फूट, खाली किती उरले? 10 इंच, 3 फूट 10 इंच आपलं उत्तर होणार आहे। आपल्या सोयीसाठी हे DTP पण केलंय आपण। ओके, 1 फूट 12 इंच, मग 62 इंच, 930, 976, 46 इंच, 3 फूट 10 इंच, पर्याय बी आपलं उत्तर होणार आहे। पुढचा प्रश्न आहे की एका ठराविक रकमेवर समान व्याजदरावर 8 वर्षात आणि 12 वर्षात मिळणाऱ्या सरळ व्याजाचे गुणोत्तर किती? मग ठराविक रक्कम माहीत नाही, समजा मुद्दल 100, व्याजदर माहीत नाही, समजा 10, वर्ष माहिती 8, छेदात 12, सॉरी छेदात 100, आणि दुसरं किती आहे? 12। मग 100, बघा आपण एका टायमाला दोन्ही करून घेऊ।
मुद्दल घेतली 100 दर 10, मुद्दल 100 दर 10, मुदत 8 वर्ष, मुदत 12 वर्ष, छेदात 100 छेदात 100, शून्य कटला 100 कटले 100 कटले, 8 10 80 आणि 10 12 120, शून्य कटला 0 कटला. येते लक्षात. मग आता 2चा भाग गेला 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 2 यास 3. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर होणार आहे. आपल्या सुविधेसाठी आपण DTP केलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढील प्रश्न आहे आपला की खालील पर्यायांची गणितीय सत्यता तपासा व अयोग्य पर्याय निवडा. गणितीय सत्यता तपासायची याचा अर्थ डावी बाजू आणि उजवी बाजू. जर m बरोबर 5, n बरोबर 6, p बरोबर 3 तर मग आता याची आणि याची व्हॅल्यू सारखी येते का पाहिजे. यांची व्हॅल्यू 6, 6चा वर्ग 36, उजवी बाजू आहे 36, डावी बाजू 36 येते का पहा. p म्हणजे 3 कंसात m किती आहे 5, n किती आहे 6, p किती आहे 5 वजा n किती आहे 6, p किती आहे 3 ना, इथं होता 3, 6 छेदात पुन्हा 3, बे बे इथं आले 2, वजा 2 वजा 2 आणि 6 आणि 5, 6 आणि 5 11, 11 आणि 3 11 आणि 3 14तून 2 गेले, इथं आले 12, 12 त्रिक 36 बरोबर आहे. डावी बाजू आली 36, उजवी बाजू आहे 36, म्हणजे आपलं पर्याय ए बरोबर आहे. आपल्याला अयोग्य निवडायचं आहे, पर्याय ए योग्य आहे. काळजी करू नका, समोर DTP केलं आहे म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित मिळेल. पर्याय बी p प्लस 4 आणि p प्लस 6 या मूळ संख्या प्राईम नंबर असतील तर p बरोबर 7 असेल. मग पहा बरोबर p बरोबर 7, मग 7 आणि 4 11, 7 आणि 6 13 आहे का. 7 11 13 मूळ संख्या आहेत म्हणजे b पण बरोबर. ओके. आता सी ए बरोबर बी बरोबर सी पाहूयात. 24च्या सर्व अवयवांचा मध्य 7.5, 24चे सर्व अवयव 1 2 3 भाग जातो, 4 जातो, 6 जातो, 8 जातो, 12 जातो, 24 जातो बरोबर. म्हणजे आता काय करायचं, सगळ्यांची बेरीज भागेला किती 1 2 3 4 5 6 7 8 9 भागेला 9. जर बेरीज करून भागेला 9 केलं तर 7.5 येतं. म्हणजेच काय ए बी सी तीनही बरोबर आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ते का, कारण आपल्याला ते सोडवावं लागणार आहे. हे चूक आहे, ते आपण आता सोडून दिलं आहे, ते बघूया. आत्ता जे तुम्हाला मी समजून सांगितलं ते इथं दिलं आहे. हा पर्याय ए इथं दिला आहे तुम्हाला बघा, 36 36 आलं. हा पर्याय बी बघा 7 11 13 बरोबर आहे. पर्याय सी बघा अवयव आलेत बरोबर सगळे 7.5 बरोबर आहे. म्हणजे ए बी सी बरोबर. आपला डी रॉंग होत आहे. का रॉंग होत आहे ते थोडंसं इथं काळजीपूर्वक बघायचं आहे. आपण याला थोडंसं झूम करण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला ते आणखी व्यवस्थित दिसेल बघा. ओके. आपल्याला पाहता येईल की m वजा n वजा m वजा p प्लस m वजा n प्लस p बरोबर 4m 2n 2p. आपण सोडवायला सुरुवात केली, याला कंसाच्या बाहेर काढलं, मग वजा m कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, आतल्यांचे सगळे चिन्ह बदल झाली. मग आता m वजा m कटलं, मग इथे प्लस n इथं मायनस n कटलं. मग m प्लस p वजा m प्लस p. मग आता हा m कटला म्हणजे m कटला, खाली राहिलं p. मग आणि p झालं 2p. मग आता हा इकडचा p इकडं आला तर p कटला. डावी बाजू झाली 0 आणि उजवी बाजू झाली 4m प्लस 2n. याचा अर्थ दोन्ही बाजू समान होत नाही, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी झाली नाही. म्हणजेच पर्याय जो आपला डी होता या उदाहरणांमध्ये बघा, पर्याय डी हा असत्य होत आहे, अयोग्य होत आहे. तुम्ही याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या हस्ताक्षरात एकदा लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजायला हे सोपं जाईल. पुढे पाहायचं आहे आपल्याला. एक माणूस एक काम 5 दिवसात पूर्ण करतो, तेच काम तो त्याच्या मुलासोबत 3 दिवसात पूर्ण करतो, तर ते काम पूर्ण करण्यात त्याच्या मुलाला किती वेळ लागेल. आपल्याला एक्स वायची मांडणी करायची आहे व स्टेप बाय स्टेप जायचं आहे. बघा, माणसाचे काम x, मुलाचे काम y. x बरोबर 1/5, y बरोबर किती x प्लस y बरोबर 1/3. मग मांडणी केली तर आपलं उत्तर मिळतं 7.5 दिवस, ज्याला आपण 7.5 दिवस म्हणू. पर्याय सी हे आपलं उत्तर येणार आहे.
बघा, आपल्याला DTP करून दिले किंवा लिहून दिले, त्यामुळे एखादं उदाहरण सांगताना थोडीशी गडबड जरी झाली तर व्हिडिओ पॉज करून तुम्हाला समजण्यासाठी DTP किंवा लिहिलेलं ती इमेज उपयोगी येणार आहे. जर तरीही लक्षात येत नसेल तर आपण काय करावं, एकदा स्वतःच्या हस्ताक्षरात तेच पाहून लिहायचं आहे. पण जेव्हा तुम्ही ते स्वतः लिहिणार तेव्हा ते तुम्हाला अवगत व्हायला मदत होणार आहे. अशा प्रकारे आपण 5 प्रश्नांवरती चर्चा केली आहे. आपण यावर्षी 2025साठी एकूण 12 सराव पेपर बनवले आहेत, ज्यांची फी 450 रुपये आहे. ते या तारखांना मिळणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहत असाल तर हे 12 पेपर प्लस 4 पेपर असे एकूण 16 पेपर जे तुम्हाला 450 रुपये फीजमध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला या नंबरला फीज पाठवायची आहे. व्हॉट्सअपला तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.